म्हणजे या स्पर्धेमधील पहिली धाव जी नोंदवली जाईल नवनाथ यांच्या नावावरती पहिल्या चेंडूवरती पहिली धाव येत असताना या स्पर्धेचा देखील शुभारंभ होतो एका चांगल्या पद्धतीने सकारात्मक ऊर्जेने टीम केंजळवाडी संघाच्या माध्यमातून एक बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती एक धाव देखील पाहायला मिळते. यावी विकेट करायचा होता. बॅकवर्ड फील्ड रीजन मध्ये क्षेत्ररक्षक असेल चेंडू फील्ड करतो. या चेंडूवरती देखील मिस स्ट्रोक याच्यावरती सिंगल मिळते. या सिंगलने मात्र धावफलक आता 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. टीम केंजळवाडी 4 ओव्हरच्या मॅचेस पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. पहिली ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेची. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कल्पेश सपकाळ आलाय. पहिल्या 2 चेंडूवरती रोखून ठेवलाय. येणारे 4 चेंडू खेळून काढलाय. आउटफील्ड आपण पाहतोय थोडीशी स्लो होती परंतु फटका वेगाने खेळला होता. या चेंडूवरती नोंदवला जातोय. बॅकवर्ड फील्ड रीजन मध्ये हा दमदार चौकार बॅटर नवनाथच्या बॅट मधून. या चौकारांशी संघाची धावसंख्या आता जाऊन विसावले 6 या आकड्यावरती. 3 बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 6 धावा. यावी देखील खेळून काढला जातोय. गॅप शोधून काढला. आता येणार आहे सलगचा दुसरा चौकार आणि या चौकारांशी संघाची धावसंख्या आता डबल डिजिट मध्ये कन्वर्ट होते. म्हणजे संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आता धावा 10 पाहायला मिळत आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा पुरेपूर मात्र समाचार घेतला जातोय बॅटर नवनाथच्या बॅट मधून. आपण पाहतोय धावा येत असताना अगदी आपण पाहतोय 4 बॉल कंप्लीट झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. धावा आता पाहायला मिळत आहेत 10. नंतर आमच्या सोबत आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये अजून एक आवाज जोडला जातोय. अर्थातच पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील आपण पाहतोय एक नामांकित समालोचक लहुजी जाधव सर. तुमचं देखील या स्पर्धेमध्ये मनापासून मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो. वेलकम टू सह्याद्री क्रिकेट असोसिएशन लहुजी जाधव सर. डॉट बॉल येतोय. 5वा बॉल मात्र निर्धाव आलाय आणि 5 चेंडू पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. आता धावा 10 पाहायला मिळतात. एक शेवटचा बॉल आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामधील कल्पेश सपकाळ टू बॅटर नवनाथ सपकाळ. यावी बीट केले जात आहे. थोडासा मात्र आपण पाहतोय लेंथ मागे खेचली जाते आणि यावेळी सलगचा दुसरा बॉल डॉट येत असताना पहिल्या ओव्हरची समाप्ती होते. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती बिनगडी बाद विदाउट लॉस 10 धावा. टीम जाना 11 केंजळवाडी संघ. 10 धावा धावफलकावर पाहतोय आपण. जाना 11 केंजळवाडी संघाच्या अगदी सावध पवित्रा घेत सुरुवात केली आहे. चांगली सुरुवात सुद्धा म्हणावी लागेल केंजळवाडी संघाची. 10 धावा धावफलकावर आणि अजून बिनगडी बाद 10 धावा आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं कल्पेश सपकाळ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन सचिन. गोलंदाजी मार्कवर सचिन पाहतोय आपण. ओव्हर द विकेट समोर स्ट्राईक म्हणजे फलंदाज पाहतोय आपण अनिल सपकाळ. छोट्या उंचीचा परंतु अगदीच मोठे फटके त्याच्या नावावरती असतात नेहमीच आपण पाहतो. तो अनिल सपकाळ आता पाहतोय स्ट्राईक एंडवर. नॉन स्ट्राईक एंडवर त्याचाच मोठा बंधू नवनाथ सपकाळ यांना आपण पाहतोय. साच तो अनिल सपकाळे ज्याच्या नावावरती मात्र आपण पाहतोय भरपूर असे विक्रम आहेत. रेकॉर्ड मात्र त्याने नोंदवले स्वतःच्या नावावरती. फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. आउट मधून आपण पाहतोय क्षेत्ररक्षक येत असताना कॅच ड्रॉप. यावेळी जीवदान मिळत आहे. अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर रीजन मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात केला होता. जाळं विणलं होतं आणि बरोबर अगदी त्या जाळ्यामध्ये अडकवलं देखील होतं अनिल सपकाळला. परंतु यावेळी क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि त्याच जोरावरती मात्र आपण पाहतोय जीवदान मिळत असताना एक सिंगल रन देखील मिळते आणि एका धावेने धावफलक आता 11 आकड्यावरती जाऊन पोहतोय. प्रत्येकाचं स्वप्न होतं
ते मात्र आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या सर्व कोर कमिटीने पूर्ण केलंय. आम्हाला ग्रासच्या मैदानावरती खेळायचं होतं, आम्हाला मात्र एका चांगल्या मैदानावरती खेळायचं होतं आणि ते स्वप्न मात्र आज आपण पाहतोय नानांच्या वाढदिवसानिमित्त ते पूर्ण होताना देखील आपणास पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल अगदी स्क्वेअर मारा आपण पाहतो डाव्या स्टेजच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंच कळवतायत की या व्हाईट बॉल आणि या व्हाईट निशी संघाची धावसंख्या आता इन्क्रीज होते, बढती घेते, 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावी एक बॉल पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. यावी देखील बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी लाईन मात्र आपण पाहतोय चेंज करत असताना पेस देखील आपण पाहतोय मिळवलाय, म्हणजेच वेग मिळवलाय या चेंडूवरती आणि यावेळी चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेत असताना डॉट येतोय. कॅच सुटली, तदनंतर मात्र आपण पाहतोय एक व्हाईट बॉलला, तदनंतर हा डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. म्हणजे त्या कॅचचा अगदी आपण पाहतोय अनिल सपकाळ नॉस्टा खेळला गेले, परंतु त्या कॅचचा काहीसा प्रभाव पडला नाही या मॅच वरती अजून देखील. परंतु अजून 4 ओव्हरची मॅच आहे, काही घडू शकतं, काही कितीही धावा रचल्या जाऊ शकतात. फटका खेळलाय या स्पर्धेमधील पहिला षटकार जो येतोय नवनाथ यांच्या बॅट मधून. मागील 2 चेंडूवरती शांत ठेवलं होतं, परंतु या चेंडूवरती आता हल्ला चढवत असताना षटकार नोंदवला जातोय आणि या षटकारांची संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 18 धावा 3 बॉल कंप्लीट होत असताना. अजून एक खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावी मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स गॅदर करतोय, चेंडू फील्ड करतोय, फेकी देखील करतोय. आता यावरती सिंगल रन आले, या सिंगलने संघाची धावसंख्या आता 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉल पूर्ण झालेत या ओव्हर मधील. सचिन यांचे 4 चेंडू पूर्ण झाले, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल सचिन यांचा. स्ट्रायकिंग एंड वरती ज्या बॅटरला जीवदान मिळेल त्याच जीवदानाचा आता फायदा घेईल का अनिल सपकाळ. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातोय, डीप बॅकवर्ड फील्ड रिजन मध्ये खेळून काढला जातोय. यावरती देखील सिंगल रन आली, या सिंगलने 5वा चेंडू कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावी या 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 चेंडू पूर्ण झालेत, एक शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हर मधील. गोलंदाज सचिन टू बॅटर नवनाथ. अजून एक फटका, यावेळी देखील आपण पाहतोय बैठा फटका जो मात्र डीप बॅकवर्ड लेगच्या डोक्यावरतून सरळ 6 धाव्यांसाठी गणला जातोय आणि या 6 धावेने आता ओव्हर संपते. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 26 धावा विदाउट लॉस. टीम अर्थातच पाहायला मिळते जाना 11 केंजळवाडी. जात आहे 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा 26 पाहायला मिळाला. तर बॉलिंग मार्क वरती राज येतोय. खेट आलाय, समोर मात्र अनिल असतील, नवनाथ असतील. हे 2 बंधू आपण पाहतोय, 2 सख्खे बंधू आपण पाहतोय. जर टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावरती, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावरती देखील पाहायला गेले तर अशा 2 सख्या बंधूंच्या जोड्या भरपूर आहेत आणि त्यामधले अजून एक जोड्या आपण पाहतोय या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील. राज ने दिले पहिली विकेट, पहिला ब्रेक थ्रू राजच्या माध्यमातून आपण पाहतोय. बॅक टू दी पेव्हिलियन हे सपकाळ माघारी येताना पाहायला मिळतात. रूपामध्ये टीम
अर्थातच आपण पाहतो डफळवाडी संघाला मिळाला जातो. तदनंतर आता अनिल सपकाळ बाद झाले आणि त्यांच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी या संघाचा कॅप्टन, या संघाचा मोरक्या, या संघाचा मात्र आपण पाहतोय मुकादम मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. गणेश आपणास पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. हा बिग हिटर आहे जो मात्र फक्त षटकार आणि चौकारामध्ये डील करत असतो असा बॅटर सन्मान दिला जातोय. पहिला चेंडू मात्र चेक केला जातोय, पॉइंट मध्ये खेळून काढला जातोय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो, एकच रन येईल कारण की चेंडू आलाय विकेट किपरच्या हातामध्ये. सिंगलने मात्र दुसरा चेंडू कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 27 धावा. 27 रन ऑन अ स्कोर बोर्ड. 1 विकेट लॉस. टीम जाना 11 केंजरवाडी संघ. यावेळी देखील गॅप शोधून काढला जातोय. तिघे धावताय. चेंडू कोण फीड करणार आहे यावेळी टीम एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत 2 धावा धावून देखील घेतल्या जातात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 29. खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरतून अगदी 6 धावांचा आपण पाहतोय सलामी देणारा हा षटकार. नवना त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत ऑन साइड वरती फटके पाहायला मिळाले, परंतु यावेळी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आपण पाहतोय डीप मध्ये या चेंडूला फेकून दिलं, बिरकावून दिलं आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती. 4 बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 35 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती तयार होतोय राज. बैठा फटका. यावेळी मात्र आपण पाहतोय पॅडलशिप सरळ निघून चालले. सलगचा दुसरा षटकार नोंदवत असताना बॅटर पाहायला मिळत आहेत नवनाथ. सलगचा दुसरा षटकार येतोय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 41. सलग 2 षटकार आलेत आणि या 2 षटकारांच्या जोरावरती तब्बल आपण पाहतोय 41 चा आकडा गाठलाय या टीमने. अर्थातच जाना 11 केंजरवाडी संघाने आपण पाहतोय. फटका फसला गेलाय. चेंडू हवेमध्ये. यावेळी आता नजरा जमवतोय. कॅच कंप्लीट केली जाते. पहिला एपट, दुसरा एपट, तिसऱ्या एपट मध्ये आपण पाहतोय अगदी शेवटला कॅच कंप्लीट केले. यावेळी एक चांगला खेळ करून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचून बॅटर माघारी येत असताना आपण पाहतोय नवनाथ येताना पाहायला मिळत आहेत. यावेळी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 41 धावा. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपणास पाहायला मिळत आहेत. 41 ओव्हरची कहाणी अशी राहिली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि शेवटच्या चेंडूवरती देखील विकेट, परंतु दुसरी बाजू अशी आहे या मॅचची की हा नवनाथ आपण पाहतोय तब्बल 36 धावा टोकून माघारी येतोय. अगदी टाळ्यांचा कडकडाट सांगून देतोय की याची खेळी किती महत्वाची होती. हा मोठा खेळाडू अगदी ओपनिंग मॅच मध्येच आपण पाहतोय आपल्या संघासाठी धावून आलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 41 धावा. तर जाऊयात शेवटच्या ओव्हर मध्ये. शेवटचं ओव्हर हाणामारी षटक. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलिंग मार्क वरती कॅप्टन आकाश येतोय, जो मात्र टॉस करण्यासाठी आला होता. त्यानं सांगितलं की मी प्रथमतः गोलंदाजी करतोय. अगदी कौतुक करावं लागेल टीम डफळवाडी संघाचं. आपण पाहतोय 14 मिनिट्स मध्ये त्यांनी 3 ओव्हर कंप्लीट देखील केलेत. असं सर्वांचं सहकार्य लाभू देत आजच्या दिवसामध्ये प्रत्येक संघाच्या संघ कर्णधाराला विनंती असेल. आल्या यावेळी मात्र आपण पाहतोय बिग हिटरच्या बॅट मधून बिग हिट पाहायला मिळतोय. दमदार षटकार गणेश यांच्या बॅट मधून. अगदी या षटकारानिशी आपण पाहतोय शेवटच्या ओव्हरचे इरादे स्पष्ट केलेत गणेश यांनी. एका बाजूला जाना 11 केंजरवाडी संघाचा आपण पाहतोय संघ कर्णधार, तर दुसऱ्या बाजूला केदारनाथ डफळवाडी संघाचा संघ कर्णधार. मॅच इनसाइड एज. विकेट कीपर आपण पाहतोय थोडासा विचलित होत असताना यावेळी कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतंय. लोवर कॅच होती परंतु या चेंडूवरती रोखून ठेवलंय.
यानंतर होणाऱ्या मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. श्री दत्तकृपा जंगलवाडी विरुद्ध टीम शिवनेरी बॉयज जुगायवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस का बॉस मध्ये येतील टॉस करण्यासाठी, याची देखील नोंद घ्यायची. श्री दत्तकृपा जंगलवाडी विरुद्ध टीम शिवनेरी बॉयज जुगायवाडी. एसा फसवलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर डॉट बॉल, तदनंतर विकेट म्हणजेच पुनरागमन केलं जाते आकाशच्या माध्यमातून. अगदी तिसऱ्या चेंडूवरती गणेशांना माघारी धाडण्यामध्ये यश आलंय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 47 धावा. 3 बॉल पूर्ण होत असताना नवीन बॅटर नितीन मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय, एंटर करतोय. अगदी सकारात्मकतेने तो देखील मैदानाच्या आतमध्ये जातोय, कारण की या स्पर्धेवरती प्रत्येकाला नाव कोरायचं आहे, प्रत्येक संघाला नाव कोरायचं आहे. आणि एक प्रत्येकाचं स्वप्न होतं की या मैदानावरती खेळायचं, ग्रासच्या मैदानावरती खेळायचं. आतापर्यंत आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या सर्व स्पर्धा मानसरोवर या ग्राउंडवरती होताना पाहायला मिळाल्या, परंतु या हंगामाची शेवटची स्पर्धा आपण पाहतोय प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करत असताना ती देखील आपण पाहतोय ग्रासच्या मैदानावरती खेळवली जाते. अर्थातच आपण पाहतोय डॉक्टर यू प्रभाकर राव स्पोर्ट्स अकॅडमी डोंबिवली ईस्ट या मैदानावरती स्पर्धा खेळवली जाते. ओहो, कॅच ऑफ होते. यावेळी मात्र आपण पाहतोय विकेट किपर होते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. यावेळी कोणतीही धाव नव्हती, परंतु कॅच जर पकडली असती तर कहाणी वेगळी राहिली असती. परंतु आता कहाणी अशी राहिली आहे या चेंडूवरती आले 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 49 या आकड्यावरती. 4 बॉल कंप्लीट होत असताना यानंतर होणारी मॅच आहे श्री दत्तकृपा जंगलवाडी विरुद्ध शिवनेरी बॉयज जुगायवाडी. फुलबॉल टप्प्याचा चेंडू, सटीक चेंडू पाहायला मिळालाय. सिंगल रन कंप्लीट केली जाते आणि एका धावेने धावफलक आता जाऊन पोहोचतोय 50 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या 5 बॉल आणि आपण पाहतोय 50 धावा, म्हणजे जाना 11 केंजळवाडी संघाने अर्धशतक ठोठावले धावांचा. विकेटचं पतन, बॅटिंग इनसाइड एज, अंदरुणी किनारा. यावेळी बॅटर गॉन, म्हणजेच आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय आणि पहिल्या डावाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 50 पाहायला मिळत आहेत. आता 51 धावांचं आपण पाहतोय आव्हान असेल टीम केदारनाथ 11 डफळवाडी संघाला, याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि सामने कंपल्सरी चेस असतील याची देखील नोंद घ्यायची. जाऊया यानंतर होणाऱ्या मॅचच्या टॉसच्या दिशेने. डीएसपी सरांसमवेत श्री दत्तकृपा जंगलवाडी विरुद्ध टीम शिवनेरी बॉयज जुगायवाडी. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती करतो टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाईल यानंतर होणाऱ्या मॅचचा डीएसपी सर यांच्या आवाजामध्ये. दत्तकृपा जंगलवाडी विपक्ष शिवनेरी बॉयज जुगायवाडी. दत्तकृपा संघाचे कर्णधार माझ्यासोबत आहेत. जुगायवाडी संघाचे कर्णधार यायचं आहे त्यासाठी. पुढील होणारा सामना दत्तकृपा 11 जंगलवाडी विपक्ष शिवनेरी बॉयज जुगायवाडी या 2 संघांमध्ये टॉस होत आहे. कॉल जुगायवाडी संघाचा असेल आणि जुगायवाडी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथमतः अभिनंदन सचिन तुमचं, आणि तुमचा निर्णय प्रथमतः कळवायचा आहे. फिल्डिंग तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ग्रासची विकेट आहे, खेळपट्टी चांगली आहे, मैदान पूर्णपणे चांगलं आहे आणि या मैदानात खेळण्याचा मला वाटतं ही पहिलीच टुर्नामेंट आहे आपली. या खेळपट्टीविषयी आणि या आयोजनाविषयी आपलं 2 शब्द. खरं तर आभार मानायला लागतील आपल्या नानांचे आणि राम सावंतचे, कारण मला वाटते ती पहिल्यांदा टुर्नामेंट असे घासवरती आपण खेळतोय. म्हणजे हे राम सावंत आणि नानांचे लय म्हणजे आभार आहे की आपल्याला हा चान्स सर्व खेळाडूंना दिल्याबद्दल. काय अपेक्षा असेल समोर तुमचा थोडीच तगडा संघ आहे जंगलवाडी, किती धावापर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? अंदाजे आम्ही 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तसे आमच्याकडे गोलंदाज आहे तसे पण. धन्यवाद आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लक पुढील सामन्यासाठी.
माझ्यासोबत आता दत्तकृपा जंगलवाडी संघाचे सुद्धा करण्यात आहेत. नाणेफेक जरूर आणलाय तुम्ही, परंतु तुम्ही नाणेफेक जिंकला असता तर तुमचा निर्णय काय झाला असता? आम्ही जरी नाणेफेक जिंकलो असतो तरी आम्ही फिल्डिंगच घेणार होतो. पहिली बॅटिंग करायची आहे तुम्हाला आणि त्यांनी आत्ताच सांगितलं की आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. 4 षटकांचा सामना असेल तर तुमचं काय आव्हान असेल की तुम्ही किती धावा बनवू शकतात? तुमच्या संघामध्ये फलंदाजीमध्ये तुम्हाला कोणावर जास्त विश्वास आहे आणि किती धावापर्यंत टार्गेट देऊ शकता समोरच्या संघाला? आम्ही निश्चितच 60-70च्या आसपास टार्गेट देईन समोरच्या संघाला. कोणत्या फलंदाजावर जास्त भरोसा असेल तुमचा? आमचे सर्व फलंदाज चांगले आहेत आणि चांगल्या प्रकारे खेळतील अशी मला आशा आहे. धन्यवाद. दोन्ही संघाला शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेनं, जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. व्हॉइस ऑफ कोयना आकाश काटे सर. धन्यवाद. थँक्यू DSP सर. मॅचच्या आतमध्ये आता 51 धावांचं आव्हान घेऊन म्हणजेच आपण पाहतोय बॅटर सचिन आणि त्या सोबत कल्पेश सपकाळ म्हणजे या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा प्रथमेश ठाकरे आपण आपणास पाहायला मिळाल. अगदी आमंत्रित केलं होतं. कॅप्टन गणेश बोलले होते की आम्ही देखील टॉस विन झालो असतो तर प्रथमतः आम्ही गोलंदाजी करणार होतो, परंतु जे नशिबानं दिलंय त्यासमोर मात्र आपण पाहतोय छाती बाहेर काढून उभं राहायला लागलं जातं. तेच मात्र आपण पाहतोय केलं टीम जाना 11 केंजळवाडी संघानं. अगदी प्रथमतः फलंदाजी करत असताना त्यांना आमंत्रित केलं होतं. तब्बल धावा ठोकल्या, 50 धावा काढल्या आणि 51 धावांचं आपण पाहतोय आव्हान दिलं. तेच 51 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आणि सचिन. जाऊया मॅचच्या दिशेने. लेट्स स्टार्ट, लेट्स प्ले. बॉलिंग मार्क वरती AK-45 पाहायला मिळतोय म्हणजेच अक्षय पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन, थोडासा बॅकफूट वरती जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न बीट केला जातोय. बॅटची मात्र आपण पाहतोय कडा आणि यावेळी विकेट किपरच्या माध्यमातून कोणतीही चूक होणार नाहीये आणि यावेळी विकेटचं पतन देखील होत आहे. बॅटर गॉन म्हणजेच आपण पाहतोय आता फलंदाज सचिन माघारी जातोय पहिल्या चेंडूवरती. अगदी या सेकंड इनिंग मधील आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन म्हणजे सचिन माघारी. अगदी जाना 11 केंजळवाडी संघ तुम्हाला देखील आपण पाहतोय वॉर्निंग असेल आपल्या 3 ओव्हर 15 मिनिट्स मध्ये कव्हर करायचे याची देखील नोंद घ्यायची आहे. म्हणजे संपूर्ण इनिंग आपली 20 मिनिट्स मध्ये कव्हर होणार आहे याची देखील नोंद घ्यायची, अन्यथा दंडाला सामोरं जावं लागेल याची देखील नोंद घ्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभि येताना पाहायला मिळतोय. 1 डाऊन बॅटर इन ॲट नंबर 3 म्हणजेच क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय अभि. चेंडू हवेमध्ये खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक धावतोय, नाहीये. 4 धावा मिळणार आहेत आणि या 4 धावेने मात्र आपण पाहतोय धावांचा श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. म्हणजेच आपण पाहतोय धावांची सुरुवात या चौकाराणीशी होताना पाहायला मिळते. आता 2 बॉल पूर्ण 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. मॅचची कडा म्हणजे अजून 1 विकेट गमावले टीम केदारनाथ 11 डफळवाडी संघाने पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 विकेट्स गेल. मेंढेडोरी पॉवर प्लेची ओव्हर आपण पाहतोय. समाचार खरपूस घेतला होता टीम केंजळवाडी संघाने, परंतु डफळवाडी संघाला ते आतापर्यंत करता आलं नाहीये. तर येणारे 3 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहण्यासारखं असेल. मेंढेडोरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. 2 प्लेयर आपण पाहतोय आउटफील्ड मध्ये पाहायला मिळत आहेत. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये देखील एक खेळाडू आपणास पाहायला मिळतोय. तदनंतर आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग मध्ये देखील आपणास एक खेळाडू पाहायला मिळतोय. 3 बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 धावा, 2 विकेट्स गमावलेत. चौथा बॉल डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय आता डॉट बॉल येत असताना चौथा चेंडू कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. पहिली ओव्हर आहे आणि या पहिल्या ओव्हरमध्ये रोखून ठेवले. या पहिल्या ओव्हरमध्ये नाचवतोय गोलंदाज. या फलंदाजांना 2 विकेट्स त्याने मिळवले त्याच्या स्पेलमध्ये, परंतु धावा देखील कमी खर्च केलेत. अशी कहाणी राहिली या पहिल्या ओव्हरची. फिरून काढला जातोय. डीप मध्ये कोणी नाहीये त्यानं जाणून घेतलं. मग अगदी मात्र आपण पाहतोय फिल्डिंग पोझिशन वरती आलेला फटका तो देऊन जातोय 4 धावा आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळी 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 5 बॉल पूर्ण होत असताना.
सिंगल रन. आणि अगदी मात्र आपण पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. डायरेक्ट थ्रो मात्र आपण पाहतो गोलंदाजच्या हातामध्ये येत असताना पहिली ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 2 विकेट्स गमवत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. टीम केदारनाथ 11 डफळवाडी संघ. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नितीन येतोय बॉलिंग मार्क वरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये हा गोलंदाज आता मात्र आपण पाहतोय संघ कर्णधाराच्या माध्यमातून बाहेर काढला जातोय. पहिली ओव्हर अतिशय दर्जेदार राहिली. आता दुसऱ्या ओव्हरला मात्र आपण पाहतोय कशी सुरुवात केली जाईल नितीनच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. जाऊया दुसऱ्या ओव्हरच्या दिशेने. स्ट्रायकिंग एंड वरती राज, नॉन स्ट्राइक एंडला कल्पेश. कल्पेश सपकाळ एक 20 स्फोटक फलंदाज आहे, परंतु तो अजूनपर्यंत स्ट्रायकिंग एंड वरती आला नाहीये. ही देखील एक यशस्वी खेळ आपणास पाहायला मिळतोय केंजळवाडी संघाचा. डॉट बॉल. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय निर्धाव पद्धतीचा स्टॅटरच्या हार्ड लाईन वरती गोलंदाजी केली जाते. अगदी मात्र आपण पाहतोय रूम दिला जात नाहीये. यावेळी अगदी मात्र आपण पाहतो स्टंप वरतून हा चेंडू डिलिव्हर होत असताना ट्रॅव्हल करत असताना दुसरा बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. वारंवार लाईन चेंज केली जाते म्हणजे प्रत्येक चेंडू आपण पाहतोय जो मात्र विविधतेने नटलेला चेंडू आहे, जो मात्र आपण पाहतोय व्हेरिएशन घेऊन येतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी आता पहिले 2 चेंडू डॉट येताना पाहायला मिळतात. आता जेवढे डॉट बॉल येतील तेवढे मात्र आपण पाहतोय प्रेशर वाढलं जाणार आहे. चेंडू हवेमध्ये. यावेळी मात्र आपण पाहतोय मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक येत असताना कॅच कंप्लीट मध्ये अजून एक झटका लागतोय टीम केदारनाथ 11 डफळवाडी संघाला राजच्या स्वरूपामध्ये. यावेळी फलंदाज माघारी जाताना पाहायला मिळतोय राज. तो देखील शांत पद्धतीने माघारी येताना पाहायला मिळाला. आता समीकरण थोडीशी बदलतात या मॅच मध्ये, कारण की या ओव्हर मध्ये आतापर्यंत कोणतीही धाव खर्च केलेली नाहीये आणि एक विकेट देखील मिळवले म्हणजे विकेट क्रमांक 3 माघारी. राज माघारी येत असताना मैदानाच्या आतमध्ये आता आकाश येतोय. कल्पेश सपकाळ आपण पाहतोय. चर्चा थोड्या वेळापूर्वी झाली होती की हा विस्फोटक बॅटर आहे, तो जर लय मध्ये आला तर मॅचला कधी आपल्या बाजूने घेऊन जाऊ शकतो, परंतु याला नॉस्टॅक एंड वरती उभं केलंय या टीमने. तो आतापर्यंत एकही चेंडू खेळू शकला नाहीये असा कल्पेश सपकाळ आपण पाहतोय. थोडंसं आता समीकरणं बदलली जात आहेत, त्याच्यासाठी देखील प्रेशर वाढलं जाईल आणि याच प्रेशर मधून खेळाडू बनला जातो असं बोललं जातं आणि तोच खेळाडू आता पुन्हा एकदा आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती आकाश लीव्ह केला जातोय. अगदी पंच देखील थोडंसं आपण पाहतोय वाट पाहत असताना कळवत आहेत की हा वाईट बॉल आहे म्हणजे एक एक्स्ट्राची रन असेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचतायत धावा 10 पाहायला मिळतील 3 बॉल पूर्ण होत असताना. फटका आकाशच्या बॅटमधून खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे. लोवर कॅच होते अगदी जमिनी लगत आपण पाहतो येणारा कॅच होता ड्रॉप होतोय, परंतु त्याच्यावरती फक्त एक सिंगल रन गेले. सिंगल रन जात असताना आता या मॅच मधील पहिला चेंडू वैयक्तिकरित्या खेळून काढणार आहे कल्पेश सपकाळ. कसा खेळ हे देखील पाहण्यासारखं असेल. या ओव्हर मध्ये आपण पाहतोय जी मात्र बॅटने आलेली पहिली धाव पाहायला मिळाली आकाशच्या बॅटमधून आली होती. कल्पेश सपकाळ चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. निलेश असेल कॅच ड्रॉप होते. कल्पेश सपकाळला जीवदान मिळतंय. एक शेवटचा आशेचा किरण आहे तो मात्र आपण पाहतोय कधीच मावळत नाही असा कल्पेश सपकाळ, त्याला तुम्ही जीवदान दिलंय म्हणजे या मॅच मध्ये आपण पाहतोय औपचारिकता जोरदार ठरू शकते. कल्पेश सपकाळ आपण पाहतो यावेळी जीवदान मिळत असताना सिंगल रन येते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 11 धावा.
निर्धाव चेंडू ओव्हर संपते. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 39 धाव्यांची गरज असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. 12 चेंडू मध्ये बनवाव्या लागतील 39 धावा याची देखील नोंद घ्या. गणेश कल्पेशच्या बॅट मधून यावेळी मात्र आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरतून जाणारा उत्तुंग षटकार येतोय. आता यानं सांगितलंय ही मॅच अजून ऑन आहे. ही मॅच मात्र मी ऑन केली आहे. या षटकारांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता 18 आकड्यावरती. यावेळी मात्र समीकरण चेंज होत आहेत. आता 11 चेंडू मध्ये हवेत 33 धावा. ही ओव्हर खूप महत्वाची असेल. या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं आहे. आता धावा कोण रचणार आहे? कल्पेश सपकाळने पहिल्या चेंडूवरती षटकार खेचून तर ते सिद्ध केलंय की धावा मी रचणार आहे. 11 चेंडूमध्ये 33 धाव्यांची गरज. जर इथून पुढे मॅच बनवली कल्पेश सपकाळनं तर जरूर याचा बोलबाला होऊ शकतो. चेंडू हवेमध्ये ही झेल कोण पकडणार आहे? अनिल जातो. यावी कॅच कंप्लीट म्हणजे एक शेवटचा आशेचा किरण तो देखील आता मात्र आपण पाहतोय मावबळला जातोय. टीम केंजळवाडी संघाच्या माध्यमातून बॅटर आउट म्हणजेच आपण पाहतोय कल्पेश सपकाळ. विकेट क्रमांक 4 माघार येताना पाहायला मिळते. आता 10 चेंडू मध्ये हवेत 33 धावा. येणारा नवीन फलंदाज कोण असेल? उमेश येताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी येणारा नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती खेळ करताना देखील पाहायला मिळेल. आता उमेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. आता थोडीशी आपण पाहतोय शांतता पसरली आहे. डगआउट आपण पाहतोय केदारनाथ 11 डफळवाडी संघाचा शांत होताना पाहायला मिळतोय. उमेश येतोय. 10 चेंडू मध्ये हवेत अजून 33 धावा. कल्पेश सपकाळने अगदी इरादे स्पष्ट केले होते परंतु तदनंतर गोलंदाज गणेशला यश आलंय. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये खेळून काढलाय. त्या दरम्यान ग्राउंड खूप मोठे आहे. ग्राउंडची मात्र आपण पाहतोय लांबी खूप मोठी असताना अजून एक विकेट गमावली जाते. म्हणजे अर्धा संघ आता नेस्तानाबूत होताना पाहायला मिळाला. अर्धा संघ आता धारातीर्थी पडतोय. टीम केदारनाथ 11 डफळवाडी संघ 5वी विकेट माघार येताना पाहायला मिळते. आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवनाथ जाताना पाहायला मिळतोय. आता नवनाथ आणि आकाश मैदानाच्या आतमध्ये आहेत. 9 चेंडू मध्ये 33 धावा बनवणं आता थोडंसं कठीण जाणार आहे. आणि यानंतर होणारी मॅच दोन्ही संघांनी तयार राहायचे. श्री दत्तकृपा जंगलवाडी आणि शिवनेरी बॉईज जुगायवाडी दोन्ही संघांना विनंती करेन जुगायवाडी संघ आपण पाहतोय टॉस विन झाले आणि त्यांनी कळवले की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करणार आहोत, क्षेत्ररक्षण करणार आहोत. जुगायवाडी संघ तुम्ही देखील तयार राहायचे क्षेत्ररक्षणासाठी. आणि बॅटिंग करणारी टीम दत्तकृपा जंगलवाडी तुम्ही देखील तयार राहायचे. आता 9 चेंडू मध्ये हवे 33 धावा. लेफ्ट हँड बॅटर नवनाथ मैदानाच्या आतमध्ये. चेंडू हवेमध्ये आपणास पाहायला मिळतोय. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल करतो अलॉंग दी कार्पेट. मात्र आपण पाहतो डीप मध्ये एके म्युझिकने मात्र हा चेंडू फील्ड केलाय. फक्त सिंगल रन मात्र आपण पाहतोय खर्च केली जाते. एक चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन पाहायला मिळालं एके म्युझिकच्या माध्यमातून. आणि यावेळी मात्र आपण पाहतो एक सिंगल रन येत असताना 4 चेंडू कंप्लीट होत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 19 धावा. अजून एक सिंगल रन येते आणि या सिंगलने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती.
आणि 5 बॉल कंप्लीट झालेत. एक शेवटचा बॉल असेल. ओव्हर समाप्त. यावेळी मात्र आपण पाहतोय 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 20 धावा. आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज असेल. 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 31 धावा. चला मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. नवनाथ 6 चेंडू मध्ये हवेत 31 धावा. यावेळी लेग स्टिक वरतून आपण पाहतोय डिलिव्हर करणारा चेंडू डॉट पद्धतीचा येतोय. आता 5 चेंडू मध्ये हवेत 31 धावा. मॅच थोडीशी मात्र आपण पाहतोय अवघड बनली जाते टीम केदारनाथ 11 डफळवाडी संघासाठी. बॅटर आता मात्र आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमावतोय. आणि यावेळी मात्र आपण पाहतोय विकेट गमवत असताना 6वी विकेट माघारी जाते केदारनाथ 11 डफळवाडी संघाची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश येताना पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 6वी विकेट आकाश माघारी जात असताना निलेश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू मध्ये हवेत विजयासाठी 31 धावा. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण तालुका अंतर्गत आपण पाहतोय या हंगामाचा शेवट करणारी स्पर्धा आपण पाहतोय. ही स्पर्धा झाल्याशिवाय आमच्या हंगामाचा शेवट होत नाही अशी मात्र स्पर्धा आपण पाहतोय. अर्थातच मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान पोपटरावजी कदम नाना यांच्या वाढदिवसानिमित्त या दमदार स्पर्धा आयोजित केल्या. अर्थातच या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपण पाहतोय राशी रक्कम 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 आणि तृतीय पारितोषिक 25,000 रुपये आपण पाहतोय. वैयक्तिक पारितोषिक पाहायला गेली तर मालिकावीरसाठी आपण पाहतोय ब्रँडेड लॅपटॉप देखील असेल. तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज देखील आपण पाहतोय ज्याला मात्र आपण पाहतोय दिलं जाणार एक ब्रँडेड लॅपटॉप. तदनंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण पाहतोय स्मार्ट वॉच असेल आणि तदनंतर सिल्वर कॉइन देखील राहणार आहे. अगदी आपण पाहतोय जे सर्व प्रेक्षक वर्ग या स्पर्धेमध्ये आमच्यासोबत जोडून राहतील त्यांच्यासाठी मात्र आपण पाहतोय 5 लकी ड्रॉ स्मार्ट वॉच असणार आहेत. याची देखील नोंद घ्यायची आहे. म्हणजेच विनंती करेन प्रत्येक प्रेक्षक वर्गाला देखील आजच्या दिवसापासूनच या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहा आणि या स्पर्धेची देखील शोभा वाढवा आणि जिंका. 5 लकी ड्रॉ मधील आपण पाहतोय स्मार्ट वॉच. प्रत्येक सामन्यासाठी आपण पाहतोय सामनावीर ट्रॉफी देखील दिली जाईल. आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय सामनावीर थोड्याच वेळामध्ये तुमच्यापर्यंत आम्ही कळवणार आहोत. यावेळी आपण पाहतोय तिघे आले होते परंतु कॅच बनली जात नाही. चेंडू सरळ जमिनीवरती येऊन आदळतोय. आणि यावेळी मात्र आपण पाहतोय 2 धावा घेत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती धावा 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ही 2 दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय. अर्थातच आयोजक रामजी सावंत तदनंतर संपूर्ण सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आणि एंट्री होते. अर्थातच आपण पाहतोय डिस्ट्रिक्ट लेवल सातारा जिल्हा आपण पाहतोय आयकॉन. अर्थातच त्यांचा आज वाढदिवस देखील आहे. बर्थडे बॉय धर्मेंद्र पवार यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून माझ्या वैयक्तिकरित्या माध्यमातून सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आणि पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. एक चांगला खेळ तुमचा या स्पर्धेमध्ये देखील आम्हाला पाहायला मिळेल त्याची देखील उत्कंठा आम्हा सर्व प्रेक्षक वर्गांना लागली आहे. असे मात्र धर्मेंद्र पवार तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. यावेळी मॅक्सिमम येत असताना मॅच फिनिश होते. अर्थातच मॅच विजयी देखील होते टीम जाना 11 केंजळवाडी. आणि ज्या धावा मात्र रचल्या अर्थातच आपण पाहतो या मॅचचा हिरो ठरला ही मॅच मात्र आपण पाहतोय 20 धावाने मुठीमध्ये ठेवली. आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच अर्थातच प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जाणार आहे ज्यांच्या बॅटमधून तब्बल मोठे फटके येत असताना 36 धावा ठोकल्या असे मात्र आपणास बॅटर पाहायला मिळतील. या मॅचचे हिरो अर्थातच नवनाथ ठरतायत या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारे खेळाडू.